गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 16वा सफर मेट्रोची हा पाहणार आहोत। मुलांनो, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक नवनवे शोध लावले जात आहेत। प्रवासाच्या वाहनांमध्येही वेगाने बदल होत आहेत। ज्या त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवांच्या गरजा यांचा विचार करून वाहतुकीच्या साधनात प्रगती होत आहे। मेट्रोची पहिली महिला सारथी रुपाली चव्हाण यांचा मेट्रो चालवण्याचा अनुभव व मेट्रोचा परिचय संवाद रूपाने या पाठात दिलेला आहे। वयम या मासिकातून हा संवाद घेतलेला आहे। चला तर पाठ पाहूयात। मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली। मेट्रो खरोखरच अजब आहे। प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने, टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा, मेट्रोच्या डब्यांचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे, वातानुकूलित स्वच्छ डबे, झूम वेगात धावणारी ही गाडी। पावसाळ्यात उड्डाणपुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो। बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो। या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्न मनात आले। रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेला हा संवाद त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरल्या आहेत। पाहता लेखिकेने काय सांगितलं की मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली। मेट्रो ट्रेन म्हणजे पुलावरून उड्डाणपुलावरून चालणारी आधुनिक रेल्वे गाडी ही सुरू झाली आणि त्याच्यातून प्रवास करण्यासाठी एकच झुंबड उडाली। झुंबड उडणे म्हणजे गर्दी उडणे। कारण मेट्रो खरंच अजब आहे का, तर बघा तिची काही वैशिष्ट्ये सांगितलीत। प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने। ज्याप्रमाणे आपण एखाद्या मॉलमध्ये जातो आणि तिथे सरकते जिने असतात की जे पहिल्या पायरीवर उभं राहिलं की ते आपोआप वरच्या माळ्यापर्यंत आपण पोहोचतो, असे सरकते जिने या मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी असतात। त्यानंतर टोकन उघडताच उघडणाऱ्या झडपा। आपण प्लॅटफॉर्मला जाण्यापूर्वी झडपा असतात लावलेल्या, त्याच्यात टोकन टाकलं की ते झडप उघडते आणि मग आपण प्लॅटफॉर्मवरती जातो। त्यानंतर मेट्रोच्या डब्यामध्ये आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे। आपण मेट्रोच्या डब्यापर्यंत पोहोचलो की तिथले ते दरवाजे आहेत ट्रेनचे ते आपोआप उघडतात आणि बंद होतात। वातानुकूलित एसीवाले स्वच्छ डबे आणि झूम वेगाने धावणारी ही गाडी यासारखी काही वैशिष्ट्ये आहेत आणि त्यामुळे लोकांना ती आवडली आणि त्यामुळे त्याच्यातून प्रवास करण्यासाठी झुंबड उडू लागली। पहा, पावसाळ्यात उड्डाणपुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो। पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असतो, थोडंफार धुक्यासारखं वातावरण असतं आणि मग या उड्डाणपुलावरून उंचावरून या पुलावरून गाडीतून प्रवास करताना आपण जणू काही ढगातूनच तरंगत जात आहोत की काय असा अनुभव येतो। आणि बोगद्यातून जाताना तर पुढेही काळोख दिसतो, मागेही काळोख दिसतो आणि काळोखामुळे काय होतं तर जगाशी संबंध तुटल्यासारखा वाटतो। या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर मात्र आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात। आता पहा, तुम्ही सुद्धा मेट्रोने प्रवास केला असेल आणि मग मेट्रोने प्रवास करून आल्यानंतर आपल्याही मनात बरेचसे प्रश्न तयार होतात सर्व हे काही पाहिल्यानंतर, आणि त्याप्रमाणे लेखिकेच्या मनातही प्रश्न निर्माण झाले। क्रांती गोडबोले यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि मग हेच प्रश्न त्यांनी रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेल्या संवादातून विचारले। त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरल्या आहेत। पहा, यांना त्यांनी प्रश्न विचारला आणि मग संवाद रूपाने साधलेला हा पाठ आपल्याला दिलेला आहे। पहा, पहिला प्रश्न, मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले, कोणता अभ्यास केला? आता पहा, रुपालींनी याच्यावरती काय उत्तर दिलं। मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी। रुपाली काय म्हणते की मी कोकण विभागातील सिंधुदुर्गामधली मुलगी आहे। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झाले। की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्याच कोणत्या सिंधुदुर्ग शिक्षक प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी इंजिनिअरिंग केलं। मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावं लागतं। एवढंच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावी लागते। ही चाचणी खूप अवघड असते। पहा, तिने काय काय सांगितलं की इंजिनियर व्हावं लागतं, त्याचबरोबर सर्व चाचणी परीक्षाही पास व्हाव्या लागतात आणि ह्या चाचणी परीक्षा पास होणं अवघड असतं। आता बघा पुढे काय प्रश्न विचारला, फक्त परीक्षा पास झालात की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का? आता पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही फक्त परीक्षा पास झालात की तुम्ही पायलट होता का? रुपालीने त्यावर उत्तर दिलं, नाही, यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते। पहा, मानसिक म्हणजे मनाची, म्हणजे तुम्ही मनानेही खंबीर असले पाहिजेत आणि शरीरानेही उत्तम आरोग्य असले पाहिजेत।
या सर्व चाचण्यात पास झालात की मग मुलाखतही घेतली जाते. म्हणजे या चाचण्या झाल्यावर पुन्हा तुमची तोंडी मुलाखत घेतली जाते आणि मग त्या मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मेट्रो चालवण्याचे 1 वर्षाचे तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते आणि मग तुम्ही मेट्रो पायलट बनू शकता. म्हणजे हे सहज सोपं नाही आहे की इंजिनियर झाले म्हणजे पायलट झालं असं नाही. मग मानसिक शारीरिक चाचणी, मुलाखत आणि मग 1 वर्षाचं प्रशिक्षण या सर्व गोष्टी पार पडल्यानंतर आपण पायलट बनू शकतो. पहा पुढे, रुपालीताई पहिल्यांदा मेट्रो चालवताना तुम्हाला कसं वाटलं? या प्रश्नावरती आता पहा रुपालीताईंनी काय उत्तर दिलं. मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी मेट्रो धावली तो दिवस माझ्यासाठी न विसरण्यासारखा आहे. पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मनात थोडी धाकधूक होती की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही. एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली. बिनधास्तपणे न घाबरता आत्मविश्वासाने मी मेट्रो चालवली. आता तर मी रोजच मेट्रो चालवत असल्याने सवय झाली आहे. पहा रुपालीने काय सांगितलं की तो दिवस माझ्यासाठी न विसरण्यासारखा आहे. पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि मनात थोडीफार धाकधूक होती, भीती होती की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही. आणि त्यावेळेला मात्र मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील भीती क्षणात पळून गेली आणि त्यावेळेला मी बिनधास्तपणे न घाबरता आत्मविश्वासाने, आत्मिक बळाने मेट्रो चालवली आणि आत्ता तर मला त्याची सवयच झाली आहे कारण मी रोजच मेट्रो चालवते. पहा आता या मुलाखतीमधील पुढील प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण पुढील भागात पाहणार आहोत. तुम्हाला पाठाचं वाचन करायचं आहे आणि सराव प्रश्न सोडवायचे आहेत. धन्यवाद.